तर हे आहेत आपले आनंद सर, जे या गारवा बीच रिसॉर्टचे ओनर आहेत. ते कधी चालू केलं? 2006 मध्ये चालू केलं आपण. 2006 मध्ये. हो. अच्छा. सगळा स्टाफ सगळा हँडल करतो सगळा. किती स्टाफ आहे तुमचा? आमच्याकडे 10 स्टाफ आहे. 10 स्टाफ आहे. आणि किती मेल्स आहेत, किती फिमेल्स आहेत? लेडीज आहेत आपल्याकडे 5 लेडीज आहेत, 5 जेंट्स आहेत. आणि आनंद सर, हे जागा केवढी मोठी आहे तुमची? 4.5 एकर जागा आहे. 4.5 एकर. हो. तर आता आम्ही जातोय आमच्या रूमकडे. तर हा आहे आमचा रूम, जिथे आम्ही स्टे करणार आहोत 2 दिवसांसाठी. ना असा काही रूम आहे, असं काही सजवलेलं आहे, मस्त आहे. आणि इथे काय ठीक आहे, पाणी आहे आणि स्वच्छता आहे इथे, असा फाऊल स्मेल येत नाही. आणि ते बघा तिकडे काय आहे, बीच आहे तिकडे, बीच. आणि इथून मस्त हवा सुटली आहे. इकडे आहे मी आणि वॉशरूम, असं काही आहे. ठीक आहे, खूप मोठं आहे. समोरच बीच व्ह्यू आहे. गारवा रिसॉर्ट मध्ये ना, तिथून डायरेक्ट एंट्री आहे बीचला. आणि बीचवर कोणीच नसतं. ॲज अ प्रायव्हेट बीच आहे. इथे ना टर्टल इथे अंडी द्यायला येतात. सो इथे टर्टल नेस्ट पण आहे पुढे. आणि गव्हर्नमेंट ऑफिशियल्स आहेत इथे, जे अंडी खोसतात आणि त्यांना प्रॉपर सिक्युअर करतात, सो दॅट जे बाकीचे प्रेडेटर्स आहेत ते खाऊ शकत नाही. आणि हे बघा, असं काही इथे आराम करण्यासाठी इथे जागा बनवलेली आहेत. इथे मी एडिटिंग करत होतो त्या बीचला बघून मस्त. आणि इकडे तुम्ही असे झोपू शकतात. मस्त एकदम नारळाचे झाडं आहेत इकडे. आणि आहे ना, अशी मंद मंद म्युझिक लावलेली आहे, जी कानांना खूप सुदिंग आहे. आणि मी सांगतो, हे जे कॉटेजेस आहेत ना, कॉटेजेस इन द सेन्स की जे घर आहेत जिथे आम्ही राहायचो, त्या एक एक घराला इंडिव्हिज्युअल वायफाय दिलं आहे. इकडे काय आहे की फक्त MTNLचं सिग्नल मिळतं. एक लक्षात ठेवा की इकडे फक्त MTNLचं सिग्नल मिळतं. थोडं बाहेर जाल तर तुम्हाला बाकीचे सिग्नल मिळतील, बट एअरटेलचं मिळत नाही. सो इकडे आहे ना, वायफायची स्पीड खूप चांगली आहे. इथे जर छोटे मुलं असतील ना, छोट्या मुलांसाठी पण इकडे ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी भरपूर आहे. हे असे कॉटेजेस असतात, हे बघा, एक टिपिकल एक्झाम्पल आहे. आणि दर कॉटेजच्या बाहेर एक वायफाय राउटर लावलेलं आहे, सो दॅट तुम्ही कुठेही असाल आतमध्ये कॉटेजच्या, जिथे तुम्ही राहतात रूममध्ये, तिथे तुम्हाला इंटरनेटची कमी पडणार नाही. आणि इथे ना साऊंड सिस्टम लावलेलं आहे. तुम्हाला आता आवाज ऐकायला येत असेल हळूहळू. तर इथे दररोज सकाळी ना मस्तपैकी सॉंग्स लावले जातात, एकदम सुदिंग आवाज. तर इथे ना गारवा बीच रिसॉर्टमध्ये CCTV कॅमेरा आहे. आता त्यांच्या रेस्टॉरंटकडे जाऊया आपण, जिथे खायला प्यायला मिळतं, ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर. आणि हे बघा, असे अँटिक आयटम्स ठेवलेले आहेत. आणि मी एक वॉक अराउंड देण्याचं ट्राय करतोय तुम्हाला. आणि असा काही रस्ता जातो. इथे ना हे जे गार्डनिंग जे केले आहे ना, ते एकदम मस्त आहे. तर हे आहे जिथे खायला प्यायला मिळतं, रेस्टॉरंट आहे. इथे आहे ना चपला बाहेर काढावी लागतात, ते एक बेस्ट गोष्ट आहे. खाताना तर चपला बाहेरच काढावा. आणि असं काही सिटिंग अरेंजमेंट आहे. इकडे तुम्ही मराठी साहित्य आणि इंग्लिश पण थोडे बुक्स आहेत, ते तुम्ही वाचू शकता जर तुम्हाला बुक्स वगैरे आवडतात. रूल्स दिले आहेत गारवा बीच रिसॉर्टचं, तर हे एकदा तुम्ही वाचून घ्या. चेक इन टाईम, चेकआउट टाईम सगळं दिलेलं आहे. तर याची जी कॉस्टिंग आहे ना, ती आम्हाला पडली 2500 रुपीज पर नाईट. त्यासाठी मला तर वाटतं की वर्थ आहे. फक्त एक आहे की ते ना ब्रेकफास्ट कॉम्प्लिमेंटरी आहे, जे खाण्यापिण्याचे आहेत लाईक लंच आणि डिनर ते इन्क्लुडेड नाही आहे, बट दॅट इज ओके.
शकते इकडे भरपूर सारे नारळाची झाडे आहेत आणि नारळ बघा किती सारे आहेत. आम्ही आता त्या बीचवरून आलो आणि एक वेल थॉट ऑफ अटेन्शन टू डिटेल इथे काय माहिती आहे, अरे डॉग पण आला. इथे आहे ना हे पाणी आहे, म्हणजे तुमचं जर ये पी नाही पी तर इथे तुमचे जे एक सँडल वँडल खराब होतात ना, रेती वगैरे लागते, वाळू वगैरे लागते, तर त्यासाठी हे बघा, ह्याच्यात मसाला कुटू शकतो. हे उखळ आहे, ते जातं आहे, तो पाटा आणि त्याला काय वरवंटा, आणि हे पण लाईक आपण कुटतो ना मसाले वगैरे त्याचंच आहे. लहानपणी मी बघायची मसाला कुटताना ट्रेडिशनल वेमध्ये. मस्त आहे, हेवी आहे. तर ना आता मी थोडं पुढे जातो आणि मी तुम्हाला दाखवतो की कसं काय आहे स्थिती सनसेटची. तोपर्यंत लेफ्टला बघा, तिकडे मी राहतोय लेफ्टला, आणि असं काही आहे आपलं गारवा बीच रिसॉर्ट. आणि हा पेड प्रमोशन बिलकुल नाही आहे, मी प्रॉपर पैसे देऊन राहतोय. कॉस्टिंग पण मी तुम्हाला सांगितली. मी जेव्हा आलो त्यावेळीची कॉस्टिंग आहे 2500 रुपये कपलसाठी पर नाईट. आहे की नाही बेस्ट. तर मित्रांनो आता रात्रीचे वाजलेले आहेत 10:30. मी मस्त आता एक बॉनफायर लावली आहे, दादांनी लावून दिली, आणि आम्हाला माहिती नव्हतं की हे पण इन्क्लुडेड आहे या पॅकेजमध्ये. तर असा काही एरिया आहे, आणि लाइटिंग जे आहेत ना रात्रीचे ते एकदम सुपर्ब आहे. सो जर तुम्ही फॅमिली वगैरे जरी आलात ना तरी असं नाही आहे की रात्रीचं एकदम बीचच्या बाजूला आहे, त्या साईडला बीच आहे पाहिजे. बीचच्या बाजूला आहे तर अंधार आणि काळोख असं काही नसतं, एकदम ॲम्पल लाइटिंग प्रोव्हाइड केलेली आहे इथे. आणि एक डेडिकेटेड एरिया आहे इथे बोनफायरचा, आणि या बोनफायरची मजा मनाली घेते मस्त, थंडी वाजते. तर बीचच्या लाटांचा आवाज म्हणजे समुद्राच्या लाटांचा आवाज तिकडे तुम्हाला ऐकायला येत असेल तिकडून, आणि त्या लाटांच्या आवाजामध्ये आम्ही मस्त ही बोनफायर नाही तर कॅम्प फायर ही केलेली आहे. आणि दादांनी मला ना डिझेल दिलं आहे, तर डिझेल आहे ना असं थोडं लांब टाकायचं बघा. काय म्हणाली? नाही रे, हे बघ ते बोलले लांब टाकायला, तर मी लांबच टाकतोय, आणि मस्ती नाही इन्फ्लेमेबल फ्लुएड्स आणि गॅसेस बरोबर, तर एकदम कॉशियसली वापरतोय. तर आहे ना मी दादांना विचारलं की आज कस्टमर्स का नाही, दरवेळी फुल असतं हे. तर ते दादा बोलले की आता एक्झाम्स चालू आहेत 12वीचे आणि 10वीचे कदाचित चालू होतील, 12वीचे चालू आहेत, तर त्यामुळे आज आम्ही लकी आहोत, काइंड ऑफ लकी आहोत की इकडे जास्त गर्दी नाही, तर फुल असतं. तर हे जे असं निवांतपणे व्हिडिओ बनवून म्हणजे एकदम निवांतपणे व्हिडिओ बनवणं प्लस क्वालिटीचा व्हिडिओ बनवणं हे आज आमच्या नशिबात आहे, आणि आम्ही बनवू. फक्त तुम्ही आहे ना कॉमेंटमध्ये सांगा ना की मी कुठे इम्प्रूव्ह करू, काय करू अजून तुम्हाला जसं आवडेल. ठीक आहे, आता तर सध्या या कॅम्प फायरचं मजा घेतो आहे, आणि रात्रीचे आता 11च्या आसपास होतील. बट ॲक्च्युली थोडे विजिटर्स पाहिजे होते, थोडे स्ट्रेंजर्स पाहिजे होते, थोडं मिळून मिसळून थोडी ओळख झाली असती, मजा आली असती. ते स्टार्टिंगला ठीक वाटतं की कोणी नाही आहे, बट नंतर बघतात. तर म्हणून आहे ना ही काय करते की गेम शोधत होती की काय मिळेल, आणि तिने काय डाउनलोड केलं माहिती आहे, छोट्या मुलांसारखा लुडो. रात्रीचे वाजलेले आहेत 12 आणि आमचं कॅम्प फायर संपलेलं आहे. आमचा हा जो नवीन मित्र आहे गोळ्या नाव ठेवले आम्ही याचं. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना, लाईक करा व्हिडिओला, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा आपल्या लोकांसोबत, आणि सगळ्या लोकांसोबत शेअर करा.